तर नोव्हेंबरचा हप्ता हा जेमतेम संपलेला आहे. असं वाटत होतं की काल शनिवार असल्या कारणाने लाडकी बहीण योजनेचा GR येईल आणि तिथून 4 ते 5 दिवसांनी आपल्या नोव्हेंबर हप्त्याचं वितरणाला सुरुवात होईल. पण लाडक्यात्यांनो, काल शनिवार असून सुद्धा GR आलेला नाही आणि आज रविवार आहे, त्यामुळे आज GR येणं काही शक्य नाही. तर आता लाडक्या बहिणी कमेंट करून विचारत आहे की नोव्हेंबरचा हप्ता हा नेमका आमच्या खात्यावर कधी जमा होणार, त्यासाठी कोण महिला पात्र असणार आणि 2100 रुपये संदर्भात काही नवीन अपडेट आहे का, त्याच सोबत केवायसी संदर्भात सुद्धा लाडक्या बहिणी कमेंट करून विचारत आहे. आम्ही स्वतःची केवायसी केलेली आहे, पण अंगणवाडी सेविका आमच्याकडून डॉक्युमेंट स्वीकारत नाही. तर लाडक्याताईंनो, तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचे निवारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्याताईंनो, काल शनिवार होता, GR येणं अपेक्षित होतं, पण काल GR आला नाही आणि आज रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि उद्या डायरेक्ट हा महिना संपणार आहे. त्यामुळे लाडक्याताईंनो, तुमचा जो हप्ता आहे त्या हप्त्याला आता विलंब होणार हे मात्र निश्चित झालेलं आहे. कारण 3 तारखेपर्यंत आचारसंहिता असणार आहे आणि त्यानंतर आचारसंहिता संपणार आहे. 3 तारखेच्या नंतर एक GR प्रसिद्ध होणार आहे 4 ते 5 तारखेच्या दरम्यान आणि तिथून 4 ते 5 दिवस तुमची काही प्रोसेस असते. ती प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर लाडकी बहीण योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर आता जमा करण्यात येईल. तर यासाठी किती दिवस लागणार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पाहून घ्या लाडक्याताईंनो, डिसेंबरचा जो पहिला हप्ता आहे या आठवड्यात तुमच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे. कारण नोव्हेंबरचा महिना आता जेमतेम संपलेला आहे, त्यामुळे आता या महिन्यात पैसे येणं शक्य नाही. पण नोव्हेंबरचा हप्ता जर डिसेंबर मध्ये येत असेल तर डिसेंबरचा हप्ता सुद्धा आमच्या खात्यावर एकत्रित जमा होईल का, अशा कमेंट सुद्धा आता लाडक्याताई विचारत आहेत. तर पाहून घ्या लाडक्याताईंनो, समोर निवडणुका आहे जानेवारी पर्यंत, त्यामुळे लाडक्याताईंनो 2 हप्ते तुमच्या खात्यावर एकत्रितपणे जमा सुद्धा होऊ शकतात. पण अजूनपर्यंत त्या संदर्भात कुठल्याही राजकीय नेत्याने किंवा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी कसल्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही किंवा कुठेही तसं स्टेटमेंट दिलेलं नाही. त्यामुळे लाडक्याताईंनो, तुमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हा एकच हप्ता जमा होईल असं आपण गृहीत धरून चालू. पण नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित येईल याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यानंतर लाडक्याताईंनो, 2100 रुपये संदर्भात काय अपडेट आहे अशा कमेंट आता येऊ लागल्या. कारण निवडणुकीच्या अगोदर, गेल्या वर्षी निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर 2100 रुपये लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून 2100 रुपये देऊ. पण आता त्या गोष्टीसाठी 1 वर्ष पूर्ण झालं तरी सुद्धा अजून लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. आणि आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हीच खरी वेळ आहे तुमची आवाज उठवण्याची. तुम्ही आवाज जर उठवला तर लाडक्याताईंनो, 2100 रुपये संदर्भात लवकरच तुम्हाला खुशखबरी मिळू शकते. त्यामुळे एकत्रित होऊन सर्व लाडक्याताईंनी आवाज उठवायचा आहे. सर्व लाडक्याताईंनी कमेंट मध्ये 2100 रुपये द्यावे असं लिहायचं आहे मुख्यमंत्र्यांसाठी. तर लाडक्याताईंनो, सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच येणार आहे. 2100 रुपया संदर्भात अजून वाढ झालेली नाही. त्यानंतर लाडक्याताईंनो, पाहून घ्या आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की कोण महिला आता यासाठी पात्र असणार. तर पाहून घ्या लाडक्याताईंनो, ऑक्टोबरचा हप्ता ज्या लाडक्याताईंना मिळाला होता त्या सर्वच लाडक्या बहिणी आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आणि डिसेंबरचा हप्ता जर एकत्रित आला तर डिसेंबरच्या हप्त्यासाठी सुद्धा त्या महिला पात्र असणार आहे. आणि यासाठी तुम्हाला केवायसी ची गरज नाही. केवायसी करण्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांची केवायसी झाली असेल त्यांना सुद्धा पैसे येईल आणि ज्या महिलांची केवायसी झाली नसेल त्यांना सुद्धा या महिन्याचे पैसे हे जमा होणार आहे. पण लाडक्याताईंनो, लवकर केवायसी करून घ्या. यावेळेस तुम्हाला मुदतवाढ मिळाली, पुढच्या वेळेस मुदतवाढ मिळणार नाही. आणि ज्या महिलांनी स्वतःची केवायसी करून घेतली असेल आणि त्यांच्याकडे जर वडील किंवा पती यांचं दुसरं ऑप्शन नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक ऑप्शन तयार करून दिलेला आहे. त्यांनी स्वतःची केवायसी करून घ्यायची आहे आणि तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्या. आणि हो, अशी कमेंट येत आहे की सध्या अंगणवाडी सेविका ते डॉक्युमेंट स्वीकारत नाही. तर लाडक्याताईंनो, पाहून घ्या, त्यांच्याकडे ज्यावेळेस वरतून आदेश येईल त्यावेळेस ते तुमचे डॉक्युमेंट स्वीकारतील. तोपर्यंत तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्ही स्वतःची केवायसी जरी केली असेल तरी सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात. त्यानंतर लाडक्याताईंनो, आजच्या घडीच्या आणि आताच्या घडीच्या ज्या काही अपडेट्स होत्या त्या आपण सविस्तरपणे पाहून घेतलेल्या आहे.
की नोव्हेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर आता डिसेंबर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी तुम्हाला केवायसी ची गरज नसणार. ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि लाडक्या बहिणींनो, लवकरच तुम्हाला या हप्त्या संदर्भात खुशखबरी येण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ. आणि तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता का मला नक्कीच कमेंट करायचा आहे आणि कमेंटच्या खाली एक हाईपचं बटन असते, सर्व लाडक्या बहिणींनी हाईप करायचं आहे. जय महाराष्ट्र.